गुड मॉर्निंग ऑल. हा आपल्या क्लासचा विद्यार्थी आहे रोहित आणि त्याची ही नर्सरी आहे. इथे ही नर्सरी आहे पिंपळे निलखमध्ये, रोहित रोज नर्सरी म्हणून. विशालनगरकडे जाताना नर्सरी आहे. बाणेरवरून विशालनगरकडे जाताना डाव्या हाताला नर्सरी आहे, रोहित रोज नर्सरी म्हणून, विशालनगरच्या रोडला. तर हा आपल्या क्लासचा विद्यार्थी इयत्ता 10वीमध्ये आहे आणि याचं एक वैशिष्ट्य सांगायचं झालं तर तो ही नर्सरी सांभाळत अभ्यास करतो, स्कूललाही जातो आणि तो अभ्यासही इथंच करतो. तर मी त्याच्या अभ्यासाची जागा पाहिली, तुम्हालाही दाखवतो त्याच्या अभ्यासाची जागा. तर कष्ट काय असतं याच्यातून मला तुम्हाला ते सांगायचं आहे की काय कष्ट असतं आणि ते करावंच लागतं, त्याला पर्याय नसतो. परिस्थिती आणि कष्ट या दोन्ही गोष्टी जर का आपण ठरवलं तर त्या पूरक होऊ शकतात. जर नाही ठरवलं तर कितीही चांगली परिस्थिती असेल तरी अभ्यास होऊ शकत नाही. हे पाहत असाल तुम्ही, त्याचे हे बुक्स वगैरे आहेत, सिरीज बघा, हे त्याची बुक्स आहेत. तर तो इथेच झोपलेला असतो किंवा इथेच त्याची ती अभ्यासाची जागा आहे. अशा थंडीतही तो तेवढ्या डेडिकेशनने अभ्यास करतो. तर मला सर्व विद्यार्थ्यांना हेच सांगायचं आहे की कदाचित एवढी अवस्था कोणाची नसेल, पण तो त्या परिस्थितीकडे दुर्लक्ष करून त्याचा फोकस हा फक्त आणि फक्त अभ्यासाकडे आहे. सो मला सगळ्यांना हेच सांगायचं की बाळांनो, कष्टाला पर्याय नसतो, कष्टाला कोणताही पर्याय नसतो, कष्ट हे करावेच लागतात. होप सो तुम्हा सगळ्यांना हे लक्षात आलं असेल. तर रोहितला आपण सर्वांनी एक शुभेच्छा देऊयात. बेस्ट ऑफ लक.